देश महान, सगळ्यांचा तो अभिमान. अनेक भाषा एकच मन, प्रेमाने बांधलेले हे घर छान. मी भारत माता. नमस्कार माझ्या लेकरांनो, कसे आहात तुम्ही? आनंदाने आणि सुखात राहा. भरपूर अभ्यास करा आणि मोठे व्हा. माझ्या लेकींना आज तुम्ही केवढं मुक्त नाही तर स्वाभिमानी आहात. म्हणूनच सांगते, ज्या दिवशी स्त्री उभी राहते त्या दिवशी राष्ट्र दुखत नाही तर ते उंचावते. अशाच राष्ट्राचा अभिमान उंचावणाऱ्या भारत मातेच्या लेकींचा आपण परिचय करून घेऊया. माझी मातृभूमी माझा श्वास आहे, ती कोणालाच देणार नाही. झाशी म्हणजे केवळ राज्य नाही, तो स्वाभिमान आहे. अन्याय पुढे झुकणे माझ्या रक्तात नाही, हक्कासाठी लढणे हेच खरे कर्तव्य आहे. असे ठामकपणे सांगत आपल्या बाळाला पाठीशी बांधून इंग्रजांना टक्कर देणारी रागरागिणी म्हणजे राणी लक्ष्मीबाई. लहान वयात अनेक अडचणी आणि समाजाच्या विरोधाला सामोरे जाणारी, परदेशात जाऊन वैद्यकीय सेवा घेणारी, भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणारी मी म्हणजे आनंदीबाई गोपाळराव जोशी. माझे एकच स्वप्न होते, भारतातील महिलाला योग्य वैद्यकीय सेवा मिळावी. स्त्रीने शिक्षण घेतले तर ती स्वतःचेच नव्हे तर समाजाचेही भविष्य उजळवू शकते, हा माझा विश्वास आहे. म्हणूनच मी प्रत्येक मुलीला सांगू इच्छिते, शिक्षण घ्या, स्वप्न पहा आणि ती करण्यासाठी धैर्याने पुढे जा. नमस्कार, मला ओळखलं का? मी आपल्या भारत देशाची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी. परिस्थिती बदलण्याची क्षमता आपल्यातच असते. स्त्रीची शक्ती तिच्या सहशक्तीत आणि आत्मविश्वासात दडलेली असते. शांतपणे ठामपणे पुढे जाणारी स्त्री इतिहास घडवते. सर्वांना नमस्कार, माझे नाव प्रतिभा पाटील. एका साध्या कुटुंबातील आलेली पण मोठे स्वप्न पाहणारी मुलगी. मी डॉक्टर, आमदार, राज्यपाल आणि राष्ट्रपती म्हणून काम केले. पण मुळात मी शिक्षणावर विश्वास ठेवणारी एक सामान्य महिला आहे. पद मोठं असतं पण जबाबदारी त्याहून मोठी असते, हे मी प्रत्येक भूमिकेत शिकले. स्त्रिया मिळाल्या तर देशाचं नेतृत्वही समर्थपणे करू शकतात, यावर माझा ठाम विश्वास आहे. जय हिंद, जय भारत. हजारो लेकरांची आई आहे. मी खूप शिकलेली नाही पण आयुष्याने मला रोज नवीन धडा शिकवला. लोक मला समाजसेविका म्हणतात पण मला आई म्हटल्यावर जास्त बरं वाटतं. माझ्याकडे मोठं घर नाही पण माझ्या हृदयात भरपूर माणसं राहतात. आयुष्यात रोज सुद्धा बघा आणि एकदा तरी म्हणावा काही हिंमत आहे माझ्यात. सौंदर्य क्रीमपेक्षा हा मंत्र जास्त टिकतो. शिक्षिका जिने शिक्षणाची गंगोत्री घराघरात पोहोचवली, तीच मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे. स्त्री पुरुष श्रीमंत गरीब जात धर्म न पाहता सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. स्त्री शिकली तर कुटुंब आणि समाज दोन्ही प्रगत होतात. ठासून काढणारी आणि करून दाखवणारी अंतरिक्षातील परी म्हणजे मी, कल्पना चावला. मी पृथ्वीवर जन्मली आणि माझी ओळख आकाशात कोरली गेली. स्त्रीच्या स्वप्नांना सीमा नसतात, फक्त उंच भरारी घेण्याचं धैर्य हवं. संस्कार इतिहास बदलतात, तेच संस्कार जगासाठी आदर्श बनतात. मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ. स्त्री ही घराची
आधारस्तंभ आहे. तिचा आदर करणे तिच्या शिक्षणाचा स्वावलंबपणा आहे. सन्मान करणे हीच खरी परंपरा आहे. मी भारत माता अभिमानाने सांगते, या माझ्या लेकी या घाबरत नाही, त्या घडवितात इतिहास, वर्तमान आणि भविष्य.